श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा आलास तू, आता बस शांत. स्वामी म्हणतात, बाळा तुला माझे रोज ऐकून कंटाळा येत नाही ना? तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो, नाही स्वामीराया, मला छान वाटते ऐकायला, म्हणून तर मी येतो ना ऐकायला. हे ऐकून स्वामी बाळाच्या डोक्यावर हात फिरवत म्हणतात, बाळा ऐका आता. बाळा, मनुष्याने आपल्या वाट्याला आलेले भोग हे शांतपणे भोगायचे असतात. परमेश्वराला शरण गेले की तो आपल्या भोगाची तीव्रता कमी करतो. आणि बाळा, आपल्याला अनुभव एखादा रडवतो, कधी अनुभव आपल्याला शिकवतो, पण शेवटी हेच आयुष्य असते की जिथे अनुभव घ्यावाच लागतो. लक्षात ठेव बाळा. स्वामी म्हणतात, बाळानो, तुमच्या जवळ दुसरे सेवेकरी कसेही वागो तरी तुम्ही त्यांच्याशी चांगले वागा. बाळानो, तुम्ही हिंमत न हरता प्रयत्न चालू ठेवले तर तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच चांगला येणार आहे. बाळा, तसे स्वतःमध्ये नवीन बदल घडवायचा असेल तर स्वतःच्या चुका आधी कबूल करा. कारण जो माणूस स्वतःच्या चुकांपासून पळवाट काढतो तो आयुष्यात कधीच पुढे जात नसतो. आणि बाळानो, दुसऱ्यांचे चांगले करण्याची भावना ठेवा, तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. स्वामी त्या बाळाला म्हणतात, बाळा ऐकतोस ना? तेव्हा तो बाळ म्हणतो की होय स्वामीराया, सांगा ना. स्वामी म्हणतात, बाळा तुम्हाला दुःख देणारे लोक जरी असले ना तरी तुम्हाला सुख देणारा परमेश्वर असतो. आणि बाळानो, लोकांपासून कधीच अपेक्षा ठेवू नका, परमेश्वराकडे ठेवा. तुम्हाला जर मार्ग सापडत नसेल तर तुम्हाला भगवंत मार्ग दाखवेल. आणि बाळा, कसे आहे की केव्हा पण प्रामाणिक राहिल्यावर अडचणीच्या वेळी देव स्वतः आपल्या पाठीशी असतो. उगाच कोणाच्या पायावर डोके ठेवण्याची वेळच येत नाही. म्हणून देवाची भक्ती तुम्ही मनापासून करा. तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो, स्वामीराया, आयुष्यात काही नसले तरी चालेल, पण स्वामीराया तुमच्या मायेचा हात माझ्या डोक्यावर असू द्या. तेव्हा स्वामी म्हणतात, होय बाळा, आम्ही भक्तांच्या नेहमीच डोक्यावर हात ठेवून असतो. स्वामी म्हणतात, बाळा काही लोक तुला कमी लेखतील, तुमचा अपमान करतील, पण तुझा चांगुलपणा कधीच सोडू नकोस आणि एक दिवस हेच लोक तुझे पाय धरतील. विश्वास ठेव माझ्यावर, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. बाळा, हिशोब कर्माचा होतो, भक्तीचा होत नाही. नाहीतर रावण सुद्धा शंकराचा परमभक्त होता ना. बाळा, तुझे लक्षात आले ना? तेव्हा तो बाळ म्हणतो, होय स्वामीराया. स्वामी म्हणतात, बाळा तुम्ही निवडलेला मार्ग कधीच सोडू नका. अडचणी तर प्रत्येकाच्या जीवनात येतच असतात, म्हणून काय पळवाट काढायची असते का? नाही ना. भगवंत आपल्याला मार्ग दाखवत असतो. आणि बाळा, कोणाच्या परिस्थितीला कधीच हसू नका, कोणाची कधीच चेष्टा करू नका. कारण भगवंत एका साध्या कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. आणि बाळा, कोणी आपल्याला वाईट बोलले तर मनावर घेऊ नका. जे होईल ते त्याच्या इच्छेने होणार आणि परमेश्वराच्या इच्छेने झालेले सर्व काही चांगलेच असणार आहे, असे आपण समजावे बाळा. स्वामी म्हणतात, बाळानो, आयुष्यात तुम्ही खूप मोठे व्हा, पण तुम्हाला कोणी केलेली मदत त्यांना कधीच विसरू नका. आणि बाळा, कोणाला पण अगदी सहजपणे काहीच मिळत नसते. प्रत्येक गोष्टीसाठी कष्ट करावे लागतात. केव्हा पण तुम्ही प्रयत्न करीत राहा, कारण पहिली सुरुवात ही कठीण असते. आणि कधी पण मेहनतीवर विश्वास ठेवा, मला ते जमणारच हा विश्वास ठेवा. बाळा, मनाशी एकदा ठरवले की सर्व काही होते, फक्त तुमची जिद्द पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळा तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही, पण आज तुम्ही पुढे जाऊन मेहनत करून तुमचा भविष्यकाळ नक्की सुधारू शकता. स्वामी त्या बाळाला म्हणतात, बाळा मी हे सर्व सांगतोय ते तुला आवडते ना ऐकायला? तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो, होय स्वामीराया, मला खूप आवडते, अजून सांगा ना स्वामीराया. स्वामी म्हणतात, ऐका बाळा. बाळा, तुम्ही कोठेही गेलात आणि तुमच्या सोबतीला कोणी नसले तरी आम्ही असणारच, तर मग तुम्ही कशाला घाबरता? आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. जो भक्त
भगवंताची मनापासून सेवा करतो आणि भगवंतावर त्याचा विश्वास असतो, त्याची परमेश्वर शेवटपर्यंत चांगली काळजी घेतो. बाळा, हे आमचे वाक्य लक्षात ठेव हा. तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो की होय स्वामीराया, स्वामीराया, तुम्ही आमची खूप काळजी घेता हो. तुमचा हात आमच्या डोक्यावर आहे, तोपर्यंत आम्हाला कोणतीच भीती नाही, कारण तुम्ही आमच्या सोबत असताना. स्वामीराया, अशीच कृपा राहू द्या आमच्यावर. तेव्हा स्वामी त्या बाळाला म्हणतात, बाळा, होय, तुमच्यावर आमची कृपा असतेच ना. स्वामी म्हणतात, बाळा, आता ऐकशील का? होय स्वामीराया, सांगा ना. बाळा, तुमच्यासोबत जो वाईट करेल त्याची काळजी आम्ही घेऊ. तू फक्त स्वतःकडे लक्ष देऊन चांगली कर्म करत राहा. बाळा, प्रत्येक मनुष्याने आलेल्या वाईट परिस्थितीवर हसत खेळत तोंड दिले पाहिजे आणि या वाईट परिस्थितीतूनच माणसाला सारे काही शिकायला मिळते. त्यातूनच खरा मार्ग काढता येतो. बाळांनो, आनंदाने आयुष्य जगता आले पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळा, काही लोकांकडे पैसा वाढला म्हणून कधी त्यांच्या सुखात वाढ होत नसते, तर त्याचा अहंकार वाढतो आणि हाच अहंकार एक दिवस त्याला नष्ट करून टाकतो. बाळा, दुःख बघणारा पुढे जाऊन तो सुखी होतो, पण जे माणसे विनाकारण एखाद्याला दुःख देतो काही दिवस सुखी होतो, पण नंतर पुढे जाऊन तो अधिक वेदना सहन करतो. बाळा, तुझ्या लक्षात आले ना? तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो, होय स्वामीराया, पुढे सांगा ना. स्वामी म्हणतात, बाळा, आता पुरे झाले हा. खूप रात्र झाली आहे. जा घरी आता आणि उद्या ये हा. श्री स्वामी समर्थ.